भाजप शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज घाटेंची निवड झालेली आहे। ऑलरेडी आधी सुद्धा ते शहराध्यक्ष होते, पुन्हा एकदा फेरनिवडणूक झाली। काय वाटतंय, म्हणजे कसं काय असं शक्य झालं? सहसा होत नाही कारण भाजप। मला असं वाटतं की पक्ष नेतृत्वाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती हा विश्वास टाकला। लोकसभा विधानसभेमध्ये पुणे शहरामध्ये जे भारतीय जनता पार्टीला यश मिळालं, संघटनात्मक जे काम आहे आमचं, त्याच्यामध्ये सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये 2 वर्षांमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने टीम म्हणून काम केलं। पुण्यात आम्ही 5.5 लाख सदस्य नोंदणी केली। आमचं सगळं स्ट्रक्चर संघटना म्हणून आम्ही तयार केलं। खूप चांगल्या पद्धतीने 2 वर्षात पक्षाने काम केलेले आणि एक विश्वास पार्टीने माझ्यावरती दाखवलाय। सर्वच आमचे वरिष्ठ नेते, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, पुण्यात आमचे मुरली अण्णा आहेत, चंद्रकांत दादा आहेत, मेधाताई, सर्व आमचे आमदार आहेत। सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एक विश्वास दाखवला आणि येणारी महानगरपालिका ही आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही मोठ्या ताकदीने लढू आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर हा पुणे शहरामध्ये होईल अशा पद्धतीने पुढच्या काळात आम्ही सामोरं जाऊ। फेरनिवडणुकीमध्ये बरेच दिग्गज होते सगळेच शर्यतीत, तुमची कुठली जमेची बाजू वाटते की ज्यामुळे पुन्हा एकदा? नाही, मला असं वाटतं की कार्यकर्ता हा काम करत असतो, प्रत्येकाला संधी मिळत असती, पक्ष योग्य तो प्रत्येकाचा विचार करत असतो। त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा माझा विचार केला आणि आमच्यावरती जबाबदारी ही टाकलेली आहे। त्यामुळे असे काही ही स्पर्धा किंवा अन्य पदाधिकारी इच्छुक कदाचित असले तरी पार्टी त्यांचाही विचार करत असते, त्यांनाही योग्य तो न्याय पार्टी देत असते। यावेळेस ही संधी पुन्हा एकदा मला मिळाली, याचा निश्चित मला असं वाटतं की उपयोग करेल आणि भारतीय जनता पार्टीची एक मोठी ताकद पुणे शहरामध्ये उभी राहील यासाठी काम करू। लोकसभा आणि विधानसभेमध्ये जो काही मोठा विजय भाजपला पुण्यात मिळाला, त्याचं कुठेतरी हे फल वाटतंय? नाही, निश्चित आहे, कारण पक्ष संघटनेने झोकून देऊन या दोन्ही निवडणुकांमध्ये काम केलं आणि संघटनेच्या कामामध्ये सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांनी योगदान दिलं, त्याचाच हा प्रत्यय आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच ही संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा मिळाली। भाऊ, पहिल्यांदा कदाचित असं होत असेल की एकाच शहराध्यक्षांच्या अंतर्गत एक लोकसभा झाली आहे, विधानसभा आणि आता पुन्हा महानगरपालिका येतात, खूप मोठी जबाबदारी आहे, त्यासाठीचं काही स्ट्रॅटेजी तयार आहे आता? ते मला असं वाटतं की हा एक योग आहे की माझ्या कार्यकाळात ह्या 3ही निवडणुका होत आहेत आणि या 3ही निवडणुकांमध्ये मी ज्यावेळेस सुरुवातीला अध्यक्ष झालो आणि मोदीजी पुण्यामध्ये आले होते, तर त्यावेळेस मला प्रेसने असा प्रश्न विचारला होता की तुम्ही मोदीजींना काय देणार? मी त्यावेळेस म्हणलो होतो की आम्ही मोदीजींना लोकसभा देणार, विधानसभा देणार आणि पुण्याची महानगरपालिका देणार। यातल्या 2 गोष्टी आम्ही पुण्याने दिलेल्या आहेत, महानगरपालिका सुद्धा आम्ही लवकरच देऊ। आता ऑलरेडी 106च्या आसपास नगरसेवक आहेत, पुढचं प्लॅनिंग कसं असणार आहे? स्वबळाचा नारा देताय का? भारतीय जनता पार्टीचे ज्या प्रभागामध्ये नगरसेवक आहेत ते प्रभाग पुन्हा एकदा आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही तयारीला लागलेलो आहोत। याचा निर्णय मात्र पार्टी वरिष्ठ स्तरावरती करत असते, परंतु आम्ही 100 पेक्षा अधिक नगरसेवक आहेत, ते पुन्हा निवडून कसे येतील, त्या भागामध्ये भाजपाचा झेंडा कसा लागेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार। शेवटचा प्रश्न आहे, वरिष्ठांचे कोणाकोणाचे शुभेच्छांसाठीचे फोन येऊन गेले आता? नाही, सर्वांचेच आता फोन चालू झाले। आपले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत दादा, पुण्यातले सर्व आमदार आहेत, प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी, या सगळ्यांशीच आता फोनवरती बोलणं होते, प्रत्यक्ष भेटी पण होतील। सर्व कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी सगळ्यांचेच या निमित्ताने फोन आणि भेटी होतात। सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत। नक्कीच माझ्याबरोबर धीरज घाटे होते। याच उत्साहामध्ये, ज्या उत्साहामध्ये लोकसभा आणि विधानसभा पार पडली, तेवढ्याच जोमाने आता महानगरपालिकेला सुद्धा सामोरे जाणार आहोत आणि स्वबळाचा नारा देतायत की नाही हे अजून ठरलेलं नसलं तरी सुद्धा निवडणुका मात्र पूर्ण जोशात आणि उत्साहाच्या भरात लढवल्या जातील। जितक्या जागा आता आहेत त्यापेक्षा जास्त जागा लढवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सांगताना ते पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी। म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14। संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483।
किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.